बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांनी अनुसूचित जाती जनजाती यांच्याबद्दल तिरस्कारपणे वक्तव्य केल्याबद्दल दलित युथ फांतर पाटण तालुका यांच्या वतीने पाटण येथे निषेध व्यक्त करत पाटण तहसीलदार यांना व पाटण पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले। यावेळी दलित युथ फांतर पाटण तालुका अध्यक्ष अजित राऊत, रिपब्लिकन सेना सातारा जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर देवकांत, प्रहार जनशक्ती पक्ष पाटण तालुका अध्यक्ष शुभम उबाळे, प्रहार जनशक्ती पक्ष पाटण तालुका उपाध्यक्ष तुषार कांबळे तसेच दलित युथ फांतर सदस्य विठ्ठल गायकवाड, रवींद्र साळुंखे, अविनाश देवकांत, सूर्याजी माने, भानुदास भिसे, प्रवीण चव्हाण हे सर्वजण उपस्थित होते। पाटण तालुका दलित पॅन्थर अध्यक्ष अजित राऊत म्हणून या नात्याने मी पाटण पोलीस स्टेशनला आणि तहसीलदार कार्यालय यांना जी 2 दिवसापूर्वी बुलढाणा येथे घटना घडली, जे माननीय आमदार संजय गायकवाड यांनी अट्रॉसिटीच्या विरुद्ध जे वक्तव्य केलं त्याच्याबद्दल मी कायदेशीर असा निषेध व्यक्त केला आहे आणि कायदेशीर त्यांच्यावर तक्रार दिली आहे की त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी। नमस्कार, मी शुभम उबाळे, प्रहार संघटना तालुका अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी आज आहे। आज दलित पॅन्थर युथ पॅन्थरचे तालुका अध्यक्ष अजित राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून आज तहसीलदार साहेब आणि पोलीस निरीक्षक साहेबांना आज निवेदन दिलं। निवेदनाचा विषय असा आहे की बुलढाण्यातले जे आमदार आहेत संजय गायकवाड साहेब यांनी जे विधान केलं अट्रॉसिटीच्या बाबतीमध्ये, तर ते खरं तर निंदनीय वक्तव्य आहे। लोकप्रतिनिधींनी असे वक्तव्य नाही केली पाहिजेत, त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो। आणि सर्वप्रथम या ठिकाणी निषेध व्यक्त केल्यानंतर मला एकच गोष्ट सांगायची आहे की लोकप्रतिनिधींनी अशा जातीयवादी गोष्टी मांडून समाजामध्ये तेढ निर्माण करायचं बंद केलं पाहिजे आणि अशा आमदारांना कुठेतरी वेळीच चाप बसला पाहिजे। या ठिकाणी मला एवढंच सांगू वाटतं।